अधिकारी येतात आणि जातात, परंतु काही ठराविक अधिकाऱ्यांशीच त्या शहराशी नाळ जोडलेली आहे. त्या शहरात केलेले काम, आठवणी ते कायम स्मरणात ठेवतात. सोलापुरात अनेक अधिकारी आले आणि गेले, पण मोजकेच सोलापूरकरांच्या आठवणीत राहिले. त्यापैकी एक अधिकारी म्हणजे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने. सोलापुरात RTO म्हणून काम करताना त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी आली आणि त्यांनी असे काम केले जे सगळ्या सोलापूरकरांच्या आठवणीत ते काम राहिले. त्याकाळी परिवहन विभागाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले. शहरात तब्बल 100 बस रस्त्यावर पाहायला मिळत होत्या. परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पुरेपूर फायदा महानगरपालिकेला करून दिला. राजेंद्र मदने हे मूळ पुणे जिल्ह्यातील. त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. बऱ्याच दिवसानंतर ते शुक्रवारी सोलापुरात आले होते. काही पत्रकारांच्या त्यांनी भेटी घेतल्या, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोलापुरात आल्यावर त्यांनी 7 रस्ता येथील बस डेपोला आवर्जून भेट दिली. त्या ठिकाणी जुन्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. साहेब आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुद्धा पाहण्यासारखा होता. परिवहनच्या बससमोर ते नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.